आज आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स याबद्दल माहिती घेऊयात। प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब थर्ड अँड ऑब्जेक्ट। आता यामध्ये आपल्याला हॅव आणि हॅज नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे आणि हे दोनच महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत की हॅव केव्हा आणि हॅज केव्हा। याचा आपण अभ्यास मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे। आता याचे एक्झाम्पल्स पाहूयात। आय हॅव डस्टेड ऑल द रूम्स, वी हॅव इलेक्टेड आवर लीडर, यू हॅव इन्स्ट्रक्टेड टू स्टुडंट्स, he has escaped, she has folded her hands, it has filled with water आणि they have illuminated the school। थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जे आहेत ही, शी आणि इट या तीन कर्त्यांसाठी आपल्याला हॅजचा वापर करायचा आहे। अदरवाईज आय, वी, यू आणि दे असेल तर हॅवचा आपल्याला वापर करायचा आहे। आता या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा उपयोग केव्हा करायचा किंवा कोणत्या सेंटेन्समध्ये यांचा वापर करायचा आहे। नंबर 1 आहे टू एक्सप्रेस अन ॲक्शन दॅट रिसेंटली बीन कंप्लीटेड। नुकतीच घडलेली क्रिया पूर्ण झालेली आहे, जी घटना पूर्ण झालेली आहे, अशा वेळी या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करतात। म्हणजे एखादी घटना पूर्ण झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे, त्यावेळेस या टेन्सचा वापर आपण करतो। प्रामुख्याने या एक्झाम्पल्समध्ये जस्ट, जस्ट नाउ, यट, लेटली, रिसेंटली, ऑलरेडी यासारखे शब्द येतात। फॉर एक्झाम्पल आय हॅव ऑलरेडी फिनिश्ड माय वर्क, या ठिकाणी ऑलरेडी शब्द आलेला आहे। आता ऑलरेडी आणि यट हे दोन शब्द वापरताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे। ऑलरेडी कम्स बिटवीन हॅव हॅज अँड द पास्ट पार्टिसिपल, yet appears with a negative form at the end of the sentence। ऑलरेडी हा शब्द हॅव हॅज आणि पास्ट पार्टिसिपल यांच्या दरम्यान येतो। फॉर एक्झाम्पल अर्जुन हॅज ऑलरेडी रिच्ड देअर, आणि हे सेंटेन्स जर आपण नेगेटिव्हमध्ये केलं, नॉटचा वापर केला, तर येट हा शब्द ऑलरेडीच्या ऐवजी येट येतो आणि तो वाक्याच्या शेवटीला येतो। फॉर एक्झाम्पल अर्जुन हॅज नॉट रिच्ड येट। ओके, सेकंड एक्झाम्पल आहे आय हॅव ऑलरेडी क्लीन्ड द हाऊस अँड आय हॅव नॉट क्लीन्ड द हाऊस येट, या शब्दांचा वापर आहे। आता आणखी एक महत्त्वाची आपण ज्याला म्हणू शकतो की नोट लक्षात ठेवायची आहे, जर भूतकाळदर्शक शब्द दिले असतील तर या काळाचा वापर करू नये। प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स यामध्ये साम्य यामध्ये आहे की दोन्ही काळामध्ये घटना ह्या पूर्ण झालेल्या असतात, कंप्लीट झालेल्या असतात, परंतु प्रेझेंट परफेक्टमध्ये रिसेंटली ॲक्टिव्हिटी कंप्लीट असते, तर पास्टमध्ये ही अगोदर होऊन गेलेली असते, पर्टिक्युलर टाइम मेन्शन केलेला असतो। फॉर एक्झाम्पल आय हॅव पास्ड BA इन 2001 असं जर आपण म्हटलो तर या ठिकाणी आपलं सेंटेन्स रॉंग होईल, कारण आपण हॅव वर्ब थर्ड वापरतो, पण ही घटना घडली कधी 2001ला घडलेली आहे, म्हणजे पर्टिक्युलर पास्ट टाइम आपल्याला दिलेला आहे। म्हणून आपण या ठिकाणी हे सेंटेन्स अशा प्रकारे न करता आय पास्ड BA इन 2001 असं आपण करेक्ट करायचं आहे। सेकंड एक्झाम्पल सी हॅज रिटन अ लेटर येस्टरडे। आता येस्टरडे मेन्शन केलं म्हणजे पास्ट टेन्स झालेला आहे। घटना आता संपली आहे का? नाही संपली, घटना ऑलरेडी काल येस्टरडेला पूर्ण झालेली आहे, म्हणून आपल्याला त्याऐवजी सी रोट अ लेटर येस्टरडे अशी रचना करायची आहे। ही एक आपल्या लक्षात ठेवण्याचं आहे। त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स कसे होतील हे थोडक्यात एक आढावा आपण घेऊयात। आय हॅव डस्टेड ऑल द रूम्स यामध्ये आपल्याला फक्त हॅव आणि वर्ब थर्ड फॉर्मच्या मध्ये नॉटचा वापर करायचा आहे। आय हॅव नॉट डस्टेड ऑल द रूम्स या ठिकाणी आपण नॉटचं ॲब्रिव्हिएशन सुद्धा वापरू शकतो। हॅव नॉटचा आपण हॅवंट सुद्धा लिहू शकतो। आय हॅवंट डस्टेड
ऑल द रूम्स असाही आपण त्याचा उपयोग करू शकतो. आता याचं स्ट्रक्चर काय होईल? अफर्मेटिव्ह मध्ये असेल सब्जेक्ट हॅव हॅज प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट असेल, तर निगेटिव्ह मध्ये हॅव हॅज प्लस नॉट प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर होईल. आणखी एक्झाम्पल्स, वी हॅव इलेक्टेड आवर लीडर, वी हॅव नॉट इलेक्टेड आवर लीडर्स, you have instructed to students, you have not instructed to the students, he has escaped, he has not escaped, she has folded her hands, she has not folded her hands, it has filled with water, it has not filled with water, they have eliminated the school, they have not eliminated the school. आता या ठिकाणी आपण हॅव नॉट किंवा हॅज नॉटच्या ऐवजी त्याचं ॲब्रिव्हिएशन सुद्धा वापरू शकतो. हॅव नॉटचं ॲब्रिव्हिएशन हॅवंट आपण घेऊ शकतो किंवा हॅज नॉटचं हॅझंट हे ॲब्रिव्हिएशन आपण घेऊ शकतो. आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा अभ्यास केला, आता पास्ट परफेक्ट टेन्सचा अभ्यास करूयात. यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट आहे. आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली की प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव हॅज आला होता आणि वर्ब थर्ड आला होता, तर या ठिकाणी पास्ट परफेक्टमध्ये हॅड प्लस वर्ब थर्ड येतो. फक्त एकच हेल्पिंग वर्ब पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वापरतात, ते म्हणजे हॅड. सेंटेन्स बघूयात. आय हॅड बिलीव्ड ऑन दॅट, वी हॅड कंट्रोल्ड आवर अँगर, यू हॅड जॉइंड दॅट डॉट्स, ही हॅड लिसन्ड एव्हरीथिंग, she had lived there for 6 years, it had loaded with bags, they had looked at the pictures यासारखे. आता या टेन्सचा उपयोग म्हणजे कोणत्या प्रकारच्या सेंटेन्समध्ये याचा वापर करायचा किंवा कुठल्याही घटनेबद्दल याचा वापर करायचा आहे, तर तो म्हणजे टू एक्सप्रेस एन ॲक्शन विच वॉज कम्प्लीटेड इन द पास्ट. म्हणजे भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळी एखादी क्रिया पूर्ण झालेली होती, कंप्लीट झालेली होती, अशा भूतकाळातील पूर्ण झालेल्या क्रियेचं वर्णन करण्याकरता आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅड फिनिश्ड माय वर्क. आणखी त्याचा वापर केव्हा करता यायचा आपल्याला की भूतकाळात घडलेल्या दोन क्रिया वर्णन करण्यासाठी अगोदर घडलेल्या क्रियेसाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरतात व नंतर घडलेल्या क्रियासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतात. For example, when we reached the station, the train had left the station. दुसरे एक्झाम्पल आहे, before we left the class, we had completed the homework and the patient had died before doctor arrived. दोन भूतकाळातील दोन क्रिया, यामध्ये जी अगोदर घडलेली क्रिया असते ती क्रिया आपण पास्ट परफेक्ट मध्ये लिहितो आणि नंतर घडलेली क्रिया जी असते ती सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहितात. आता या टेन्स मध्ये असणारे अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स, आय हॅड बिलीव्ड ऑन दॅट, आय हॅड नॉट बिलीव्ड ऑन दॅट, आपण हॅड नॉटचं हॅडंट असं अब्रिव्हिएशन करू शकतो. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्ह मध्ये सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट आहे. We had controlled our anger, we had not controlled our anger, you had joined that dot, you had not joined that dot, he had listened everything, he had not listened everything, she had lived there for 6 years, she had not lived there for 6 years, it had loaded with bags, it had not loaded with bags, आणि they had looked at the picture, they had not looked at the pictures. आता आपण या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅड नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला घेणं गरजेचं आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स, त्याचा उपयोग, त्याचं स्ट्रक्चर काय आहे ते. फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. परफेक्ट टेन्स म्हटलं की क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला घेणं गरजेचंच आहे. काही एक्झाम्पल्सचा अभ्यास करूयात. यामध्ये आय शॅल हॅव ओव्हरकम द डिफिकल्टीज,
we shall have declared the winner. You will have relieved from duty. He will have rejuvenated it. She will have drawn a picture. It will have removed by the evening. They will have renamed her. यासारखे एक्झाम्पल्स यामध्ये शाल आणि विलचा वापर करून आपल्याला हॅवचा वापर करायचा आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला घेणं गरजेचं आहे. शाल आणि विलचा वापर करताना नेहमीप्रमाणे आपल्याला तोच लक्षात ठेवायचे. आय आणि वीसाठी शाल आणि बाकीचे कर्ते आहेत यू, ही, शी, इट आणि देसाठी आपल्याला विलचा वापर करायचा आहे. या काळाचा वापर सेंटेन्समध्ये कोणत्या प्रकारच्या कृतीसाठी याचा वापर करायचा आहे ते आपण अभ्यासूयात. यामध्ये आहे भविष्य काळात विशिष्ट वेळेस एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल हे सूचित करण्यासाठी या काळाचा वापर करतात. प्रामुख्याने यामध्ये बाय किंवा स्टीलच्या फ्रेजचा उपयोग आपल्याला करावा लागतो. म्हणजे भविष्य काळात एखाद्या विशिष्ट वेळी जी ॲक्शन कंप्लीट झालेली आहे अशा प्रकारचे वर्णन करायचं असेल किंवा आपल्याला एखादं लिखाण करायचं असेल त्यावेळेस या काळाचा आपण त्या सेंटेन्समध्ये उपयोग करायचा. फॉर एक्झाम्पल, आय शॅल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क बाय टुमॉरो. म्हणजे उद्यापर्यंत मी माझा होमवर्क कंप्लीट केलेला असेल. दे विल हॅव रीच टू पुणे बाय द इव्हिनिंग. आणि ते सायंकाळपर्यंत पुण्याला पोहोचलेले असतील. याप्रमाणे आपल्याला या काळाचा उपयोग करता येतो. आता त्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्हमध्ये आपण जे मागील जे काही टेन्स आहेत त्याप्रमाणेच आहेत. आय शॅल हॅव ओव्हरकम द हर्डल्स. तर यामध्ये आपण शॅल नंतर नॉट घेतला आणि नंतर हॅवचा वापर केला. आय शॅल नॉट हॅव ओव्हरकम द हर्डल्स. आपल्याला या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे नॉटचा वापर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब नंतरच करायचा आहे. फ्युचर टेन्समध्ये जी हेल्पिंग व्हर्ब्स आहेत शॅल आणि विल यांच्या नंतर आपल्याला नॉटचा वापर करायचा आहे. याचं स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. आणि निगेटिव्हमध्ये आहे सब्जेक्ट प्लस शाल प्लस विल प्लस नॉट प्लस हॅव प्लस वर्ब थर्ड अँड ऑब्जेक्ट आहेत. आणखी काही एक्झाम्पल्स, वी शॅल हॅव declared the winner, we shall have not declared the winner, you will have relieved from duty, you will have not relieved from duty, he will have rejuvenated it, he will not have rejuvenated it, she will have drawn a picture, she will not have drawn a pictures, it will have removed by the evening, it will not have removed by the evening, आणि they will have renamed her, they will not have renamed her. या प्रकारचे सेंटेन्स आहेत. आता थोडक्यात आपण या तिन्ही टेन्सचा म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्सचा थोडक्यात कंपॅरेटिव्ह अभ्यास करूयात की जेणेकरून आपल्याला काही गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे हॅव प्लस हॅज प्लस वर्ब थर्ड. पास्ट परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट आहे. आणि फ्युचर परफेक्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट आहेत. आता यामध्ये आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली आपलं असं लक्षात येईल की सब्जेक्ट हा प्रत्येक सेंटेन्समध्ये आहे, ऑब्जेक्ट सुद्धा प्रत्येक सेंटेन्समध्ये आहे आणि वर्ब सुद्धा असतो. आता व्हर्बचा विचार केला आपण तर परफेक्ट टेन्स म्हणले की ॲक्शन कंप्लीट आहे हे इंडिकेट करण्यासाठी पास्ट पार्टिसिपलचा वापर करतो. म्हणजे आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घेणंच असेल, मग तो प्रेझेंट परफेक्ट असेल, पास्ट परफेक्ट असेल किंवा फ्युचर परफेक्ट टेन्स असेल, तर या तिन्ही टेन्समध्ये आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंच आहे. फक्त फरक होईल कुठे आपला, प्रेझेंट परफेक्टमध्ये आपल्याला हॅव हॅज वापरायचं आहे, पास्ट परफेक्टमध्ये हॅड वापरायचं आहे आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आपल्याला शाल विल प्लस हॅव वापरायचा. हा फरक आपण लक्षात ठेवला की 100% आपल्याला प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट टेन्स हा समजला असं होईल.
कारण सेंटेन्स इंटरचेंज करताना आपल्याला फक्त काय करायचे, वर्बमध्ये बदल करणे म्हणजेच टेन्स फॉर्म बदलणे.